श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16वा कानिप गोरक्ष भेट गोपीचंदांची क्षमायाचना। श्री गणेशाय नमः। कानिपांच्या परतीचा दिवस निकट येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रांच्या मनात पुढे यांची व गोरक्षांची भेट झालीच तर गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जातील आणि तसे झाल्यास आपल्याला येथील सर्व सुखांना मुकावे लागेल अशी एक वेगळीच हुरहुरी निर्माण झाली। त्यावर उपाय म्हणून कानिप व त्यांच्या शिष्यांना स्त्री राज्याबाहेर जाऊ द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले। मग त्यांनी कानिपांना अनेक प्रकारचे मोह घातले। अप्सरांनाही लाजवतील अशा सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे व त्यांच्या शिष्यांकडे पाठवल्या, पण त्यांच्यापैकी कोणीही त्या लालनांना दाद लागू दिली नाही। त्यामुळे त्यांचा निरुपाय झाला। त्यांनी मोठ्या सन्मानाने त्यांना निरोप दिला। ते राज्यातून निघालेले कानिप पुढे गोड बंगालात गेले। त्या समयी त्यांची सर्वत्र कीर्ती झालेली होती, त्यामुळे ते जेथे जेथे जात असत तेथे तेथे त्यांचे उत्तम स्वागत होत असे। हेलपट्टणीचा राजा गोपीचंदही त्यांच्याविषयी ऐकून होता। इकडे जगन्नाथाहून निघालेले गोरक्षही बंगाल प्रांतातच हिंडत होते। त्या प्रवासात एके दिवशी त्यांची व कानिपांची एका अरण्यात योगायोगाने गाठभेट झाली। एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला। तेव्हा कानिपांच्या मनात गोरक्षांना कोणत्या विद्या अवगत आहेत हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली। म्हणून ते म्हणाले, गोरक्षनाथजी, येथील आम्र वृक्षांवर चांगली पिकलेली फळे आहेत। मी शिष्यांना पाठवून काही आंबे आणतो। त्यावर ते म्हणाले, त्यांना कशाला त्रास देता? तुम्ही गुरुविद्येच्या बळावर ही फळे इथे आणा। तेव्हा कानिपांनी विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांच्या प्रयोगाने तेथील झाडांवरील पिकलेले आंबे थेट पुढे आणून उपस्थित सर्वांनी त्या फळांवर इतरेचे ताव मारला। मग गोरक्षांनीही दूरच्या वनातील नानाविध स्वादिष्ट फळे त्या ठिकाणी आणून कानिपांना आपली किमया दाखवली। सर्व मंडळी फळे खाऊन तृप्त झाल्यानंतर ते म्हणाले, कानिपनाथजी, या फळांची मजा घेऊन आपण मोठा पराक्रम केला आहे असे मला वाटत नाही। येथे साली कोया बिया पडल्या आहेत, त्यांची पुन्हा फळे बनवून पूर्वी होती तशी झाडांवर चिकटवली तरच काही पराक्रम केल्यासारखा वाटेल। यावर आपले काय मत आहे? कानिप म्हणाले, ही अशक्य गोष्ट केवळ ब्रह्मदेवच करू शकतील आणि तुम्ही त्यांचे पुत्र असाल तर तेच करून दाखवा। तेव्हा ते उपहासात्मक भाषण ऐकून गोरक्ष म्हणाले, अरे गुरु भक्तांना काही अशक्य नसते, कारण मनात आले तर हे दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतात। ही बळाई ऐकून कानिप संतापून म्हणाले, नाथजी, तुम्ही गुरुभक्तीच्या उल्लंघना करू नका। मी तुम्हाला व तुमच्या गुरूंना चांगला ओळखतो, कारण तुम्ही इकडे हुशारक्या मारत हिंडत आहात आणि तिकडे तुमचे गुरु स्त्री राज्यात प्रतिविलासात दंग होऊन पाप वाढवत बसले आहेत। ते बोल गोरक्षांनी तुमच्या जीवाला लागले। ते संतापून म्हणाले, दुसऱ्यांच्या गुरूंची मूर्खपणे निंदा करण्यापेक्षा जरा स्वतःच्या गुरूंची अवस्था बघा। 2-4 सिद्धींच्या जोरावर तुम्ही शिष्यांचा तांडा फिरवत आहात आणि तिकडे तुमचे गुरु गेली 10 वर्ष घोड्याच्या निधीत पूजत आहेत। हेलपट्टणच्या गोपीचंदाने त्यांना खड्ड्यात पुरले आहे। एका मानवाच्या कसाट्यात सापडून नरकवास भोगणारे तुमचे गुरु जालंधर कुठे आणि ब्रह्मांड हलवून टाकणारे माझे गुरु मच्छिंद्रनाथ कुठे? त्यांच्या कृपेने मला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचे प्रत्यंतर घ्याच असे म्हणून त्यांनी संजीवन मंत्राने ती सर्व फळे पूर्वत करून झाडांना चिकटवली। तो अद्भुत प्रकार पाहून कानिपांनी निर्भिमान होऊन प्रेमभावाने त्यांना एकदम मिठी मारली आणि गुरूंचा ठाव ठिकाणा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले। तेव्हा गोरक्षांनीही मोठ्या आपुलकीने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि मच्छिंद्रनाथांचे वर्तमान सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानले। त्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन गोरक्ष स्त्री राज्याकडे तर कानिप हेलपट्टणकडे निघाले। गोपीचंदाची क्षमायाचना। ज्या दुष्ट गोपीचंदाने आपल्या गुरूंना दुःख दिले, खड्ड्यात पुरले, त्याला सहजासहजी सोडायचे नाही असा विचार करूनच कानिप हेलपट्टण जवळील अरण्यात येऊन धडकले। त्या समयी त्यांची लौकिक माहिती असलेल्या गोपीचंदालाही त्यांच्या भेटीची उत्कंठा लागली होती।
त्यानंतरांसारख्या भिकाऱ्याला गुरु न करून आपण योग्य तेच केले. आपल्यासारख्या राजाला असा वैभव संपन्न गुरु हवा असा विचार करून तो त्यांना भेटण्यासाठी निघाला. त्याला पाहून नाथांच्या डोळ्यात अंगार फुटला. पण गुरूंची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही असा विचार करून ते गप्प बसले. गोपीचंदाने त्यांना वंदन केले आणि सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले. तेथे कानिपांची उत्तम आदरातिथ्य करून त्यांची स्तुती केली आणि माझ्यावर अनुग्रह करा, मला आपला शिष्य करून घ्या अशी विनंती केली. तेव्हा मात्र त्यांना राग अनावर झाला. ते द्वेषाने म्हणाले, तू कोणत्या तोंडाने माझ्याकडे अनुग्रह मागतो आहेस? ज्या महात्म्यांनी माझ्यावर अनुग्रह केला त्यांना घोड्याच्या लिदी जिवंत काढून तू माझ्या भावनांशी जो खेळ खेळला आहेस त्या प्रमादाबद्दल तुला तुझ्या वैभवासह भस्म केले तरी ते प्रायचित्त अपुरे ठरेल. ते ऐकून गोपीचंदांच्या हृदयाचा तरकाप उडाला. कानिपांच्या चरणांवर लोळण घेऊन तो वारंवार क्षमा मागवू लागला. तेव्हा त्याला अभय देऊन नाथजी आपल्या शिबिरात परतले. ही वार्ता मैनावतीला कळताच तिचेही चित्त उद्विग्न झाले. तिनेही त्याला त्याची चांगलीच कान उघडणी केली. गोपीचंदाने तिची क्षमा मागितली आणि नाथांचा राग शांत करण्याची विनंती केली. त्याच्या सांगण्यावरून तिने कानिपांची भेट घेतली आणि नात्याने मी तुमची गुरुबहीण आहे असे सांगून आपल्या पुत्रावर कृपा करावी म्हणून पदर पसरला. त्यावेळी त्यांनी तिचीही हजेरी घेतली, पण तिच्याकडून सर्व वृत्तांत समजता ते शांत झाले. मी तुझ्या पुत्राचे अकल्याण करणार नाही असे वचन देऊन त्यांनी तिला परत पाठवले. ही गोष्ट मैनावतीने गोपीचंदाला सांगितली तेव्हा कुठे त्याची भीती काहीशी कमी झाली.